पक्षाच्या विचारधारेची आणि त्यांच्या गेलेल्या दिवंगत राजू सातवच्या विचारधारेची, काँग्रेस विचारधारेच्या प्रतारणा केली त्यांनी, एवढं मात्र नाही. आणि नवीन प्रवेश नाही, मागे ज्ञानोला पाठक तुम्हाला माहित आहे, त्यांनी पक्ष सोडला होता. ते त्याच्यामुळे सगळं इन्व्हॉल्व होते ते. काँग्रेसचे आमदार प्रज्ञा यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केला, त्यानंतर आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नेमकं काय वाटतं आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. मला सांगा, काँग्रेसच्या ज्या आमदार होत्या यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केले, कसं बघता याकडे? राजू सातव खासदार होते, त्याच्या अगोदर खासदार होण्याच्या अगोदर महाराष्ट्राचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते, नंतर देशाचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यांची विचारधारा ही लोकशाहीला पोषक होती, काँग्रेस प्रणित विचारधारा होती. त्याच्यामुळं ते आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने ते तिथपर्यंत पोहोचले होते. त्यांच्या विचारधारेमुळं पक्षाने त्यांना भरभरून दिलंय, या जनतेने दिले, त्यांना एकदा खासदार केलंय, त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठविलंय आणि त्यांच्या पश्चात एक उत्तरदायित्व व्हावं पक्षाला असं वाटलं, म्हणून यांना सुद्धा दोनदा MLC केलेली आहे. कारण यांनी काँग्रेसच्या पक्षाच्या विचारधारेची प्रतारणा केलेली आहे आणि स्वार्थासाठी तिकडे गेलेले आहेत. आणि बीजेपीला काय, बीजेपीला लोकशाही संपवायची आहे देशातली आणि हुकुमशाही आणायची आहे. आता काय केलंय, आमचा एक विधान परिषदेचा सदस्य तिकडे नेल्यामुळं आमचं बहुमत विधान परिषदेमधलं कमी होईल. चा अर्थ लोकशाही त्यांना जीवन ठेवायची आहे का? तर नाही, हळूहळू लोकशाही त्यांना संपवायची आहे, म्हणून त्या विचारधारेशी त्या तिकडे गेलेल्या आहेत आणि हे बीजेपीने त्यांना एक तर षडयंत्र करून त्यांना नेलेलं आहे. अंतर्गत गटबाजीमुळे गेल्याचं बोललं जाते, काय म्हणतात? अंतर्गत गटबाजी नाही आहे. याच्या अगोदर पक्षात कसं आहे, विचारावर काँग्रेस पक्ष चालतेच आहे. याच्या अगोदर भाऊ पाटील गोरेगावकडे गेले, आता प्रज्ञाताई सातव गेल्या. त्याच्यामुळं पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही. नेते गेले पण कार्यकर्ते, पूर्ण जनता व कार्यकर्ते हे येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सर्वांना कळून चुकल की पहिल्यापेक्षा मागच्यापेक्षा काँग्रेसची जागा आहे जास्तीत जास्त इथला, असं मी सांगू शकतो. अनेक वेळा जे इथले खासदार आहेत त्यांनी देखील तक्रारी केल्या होत्या की ह्या सक्रिय राहत नाहीत पक्षामध्ये, काय सांग? नाही, त्या अजिबात सक्रिय नव्हत्या. खऱ्या अर्थाने त्या काँग्रेसच्या इथल्या एक प्रमुख नेत्या होत्या. त्यांच्या पुढाकारामध्येच या ठिकाणी काँग्रेसचं जडणघडण होत होतं. परंतु ज्या जबाबदारीने आणि ज्या हिरिरीने त्यांनी काम करणं अपेक्षित होतं त्यांनी ते काम कधीही केलं नाही. त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, सहकारी संस्थांच्या निवडणुका असतील, काँग्रेस पक्षाच्या कॅडर बिल्डिंगच्या संदर्भात त्यांची भूमिका असेल, ती कोणतीही भूमिका त्यांनी जबाबदारीने पार पाडली नाही. उलट त्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षाचं अधपतन झालं आणि त्या अधपतनामुळे काँग्रेस या जिल्ह्यामध्ये पिछाडीवर गेली. त्यांच्या जाण्याने काही फरक पडेल का काँग्रेसच्या आता निश्चित त्यांच्या जाण्याने कोणताही फरक पडणार नाही. आता काँग्रेसचे जे इथले नेते कार्यकर्ते आहे त्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे आणि काँग्रेस आताही कोणाच्या एखाद्या व्यक्तीच्या कचाट्यातून सुटली आहे आणि ते त्यातून ते स्वतंत्र होऊन चांगल्या पद्धतीने या जिल्ह्यामध्ये काँग्रेसची उभारणी करतील, यामध्ये कोणतंही दुमत नाही आहे. काँग्रेस संपली असं म्हणता येईल का? निश्चितपणाने त्या जेव्हापासून काँग्रेस पक्षामध्ये सक्रिय झाल्या, राजीव सातवांच्या निधनानंतर त्यांच्या नेतृत्वामध्ये 2 जिल्हा काँग्रेस कमिटीचे वर्तमान अध्यक्ष पक्ष सोडून गेले, 2 माजी आमदार पक्ष सोडून गेले, अनेक जिल्हा परिषद, पंचायत समित्या, स्थानिक संस्थांचे आणि सहकारी संस्थांचे काँग्रेसचे अनेक जबाबदार लोक पक्ष सोडून गेले. हे केवळ आणि केवळ त्यांच्या कृतीमुळे हे पक्षामध्ये झालं आहे. बघितलं की ज्या प्रज्ञा सातव काँग्रेस सोडून गेले, कोणताही फरक पडत असल्याचं आता पदाधिकाऱ्यांनी सांगितले. कॅमेरामन राजेशसोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, लोकशाही मराठी. ऐका, पहा, जागरूक रहा.